नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। तर आज आहे 14 जुलै 2025, वार आहे सोमवार। तर आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी, म्हणजेच आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी। तर अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी आजचा दिवस आहे। संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची होतील तितकी सेवा, पूजा आणि व्रत देखील या दिवशी केले जातात। आणि या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा देखील करत असतो। तर असाच एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे। तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता। तर दिवसभरामध्ये केव्हाही ही एक गोष्ट आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। तर तुमच्या सर्व संकटांचा नाश होईल, सर्व अडीअडचणींवर मार्ग मिळेल। तर कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, आज सोमवार आहे आणि सोमवारी चतुर्थी आल्यामुळे सोमवार हा महादेवांचा वार आहे आणि महादेव हे गणपती बाप्पांचे पिता आहे आणि त्यामुळेच आज गणपती बाप्पांना आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे। तर श्रावणातही आपण हा उपाय करत असतो। तर आजच्या दिवशी गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही अडथळे असतील, दुःख असतील, संकट असतील, विघ्न असतील तर ते दूर होतात आणि बेलपत्र अर्पण केल्याने आपल्या मार्गातील सर्व अडचणी, दुःख हे दूर होतात। आपल्या कोणत्याही कामामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर ते दूर होण्यास मदत होते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी येते। आणि त्यामुळेच आज दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही गणपती बाप्पांना एक बेलपत्र हे आवर्जून अर्पण करा। त्यानंतर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि त्यामुळेच बुद्धीची आणि ज्ञानाची देखील प्राप्ती होते बेलपत्र गणपती बाप्पांना आजच्या दिवशी अर्पण केल्याने। फक्त हे बेलपत्र अर्पण करताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे। तर बघा, बेलपत्र घेताना हे बेलपत्र हे 3 पानं बेलपत्राला असावे आणि ते फाटलेले किंवा चिरलेले नसावे, खराब झालेले नसावे, छोटं का होईना असावे पण खराब नसावे किंवा चिरलेले आणि फाटलेले घेऊ नका। बेलपत्र तोडल्यानंतर बेलपत्राचा जो देठाचा भाग असतो, मागचा भाग असतो, तर तो आपल्याला तोडून टाकायचा आहे। त्यानंतर बेलपत्र हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे। तर आवर्जून आज संकष्ट चतुर्थीला, आषाढी संकष्ट चतुर्थीला आणि त्यासोबतच आज सोमवार आल्यामुळे हे बेलपत्र गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करा। तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी, दुःख असतील, संकट असतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे काही अडथळे असतील तर ते नक्कीच दूर होतील। त्यानंतर या दिवशी बरेच जण उपवास करतात। तर बघा, गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आणि उपवास करणार असाल तर चंद्रोदयाची वेळ अवश्य पाळा, तरच चतुर्थीचे फळ हे आपल्याला मिळत असते। चंद्र आकाशामध्ये दिसो किंवा नसो तरीही जी चंद्रोदयाची वेळ दिलेली आहे तर त्यावेळी तुम्ही आकाशाकडे बघून चंद्राला हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून हा उपवास तुम्ही सोडायचा आहे। तर नेहमी आपण जेव्हाही संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असतो तर तेव्हा चंद्रोदयाची वेळ बघूनच उपवास हा सोडावा, तरच आपल्याला त्याचे फळ मिळते किंवा तो लागू पडतो। तर या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे देखील आपल्याला पठण करायचे आहे। तर या सेवा देखील आपल्याला चुकवायच्या नाही, तर त्या देखील आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत। तर गणपती अथर्व शीर्षाचे पठण किंवा श्रवण करा, गणपती स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करा। तुमच्या मुलांना देखील, मुलं मोठे असतील तर त्यांना पठण करायला सांगा किंवा मुलं छोटे असतील तर तुमच्या शेजारी बसून त्यांना तुम्ही पठण करा आणि त्यांना देखील ऐकायला सांगा। यासोबतच आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती दान देखील करू शकता। दान हे सत्पात्री करा, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना दान करा। अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे, आषाढी संकष्ट चतुर्थी आहे। तर आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी दान धर्म करा आणि त्यासोबतच असे काही सोपे आणि साधी उपाय करा आणि सेवा देखील करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।